शेतीच्या विरोधात कारखानदारी उभी राहिली पाहिजे आणि ती शेतीवर आधारित कारखानदारी पाहिजे. आणि हेच नव्हे, नेहमीचे शेतकरी आणि त्यांच्या सरकारने आपल्या नेतृत्वावर ठेवलं आणि एका उत्तम साखर कारखान्याची उभारणी या तालुक्यामध्ये करून उसावर प्रक्रिया करणारा भाग म्हणून या भागाचा नक्की भाग. मला आठवतं आहे एक काळ असा होता की इथचा ऊस तो खाली जायचा मुंबईच्या भागामध्ये. आज आपण साखर तयार करतो, आज आपण वीज तयार करतो, आपण आज इथेनॉल करतो. त्या काळामध्ये रसवंती ही चालवण्याचं काम आमच्या या भागाचे लोक मुंबई पुणे या भागामध्ये करत होते. बदल झाले, आधुनिकता आधार घेऊन ते बदल झाले.